गेल्या वर्षी मी लग्नाच्या आधी मी झोमॅटो केलेले, बरं जवळजवळ 3-4 महिने केलं पण आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, आपला जो पहिला रेसिपीचा व्लॉग पडला त्याला काय एवढा खास रिस्पॉन्स आला नाही. खूप मी बोर झालो त्या गोष्टीमुळे. मला अशीच पाहिजे सिंपल आवडते. म्हणजे काय तुला असं काय म्हणायचंय? माझी आता पहिली रेसिपी बनवून झाली आहे, त्याच्यानंतर आता मी दुसरी रेसिपी बनवते. हे बघा, हे बघा आपली भाजी झाली. आज फ्लावरची भाजी आहे आणि आपली चपाती पण झाली आहे रेडी. चहा पण झाला आहे आणि चपात्या करते. आणि आता कसं आहे, आज माझी तब्येत ठीक नाही आहे, तर मी जास्त काय तुम्हाला ब्लॉगमध्ये नाही सांगितलं, जास्त नाही बोलले, तर तुम्ही समजून घ्या. आणि मी आता पटपट चपात्या लाटते, मग नाश्ता करताना तुमच्यासोबत बोलते की मला नक्की काय झालं आहे. तर फ्रेंड्स, या चहा प्यायला. आणि माझा स्वयंपाक झाला आहे करून. तर मला नक्की काय होतं आहे, तर मला आली आहे कणकणी आणि त्याच्या पहिलेच माझे पाय पण दुखतात आहे. ते काय माहिती का, मी किचनमध्ये थांबते ना, सकाळी माझे 4 तास होऊन जातात किचनमध्ये आणि रात्री पण 4 तास होऊन जातात. उभी राहते ना मी कंटिन्यू, आणि मी पायाखाली काय घेत नाही, कपडा वगैरे. जी आपली ती फरशीची अशी थंडी असते ना, ती माझ्या पायात गेली आहे, त्यामुळे माझे खरं एवढे पाय दुखत आहे. आणि आता त्या बाजूच्या मला ताई म्हणल्या की पायाखाली काहीतरी घेत जा, नाही तर चप्पलच घालत जा सरळ, कारण की तुझ्या पायाला नाही का तसं त्रास होतोय. तर तसं मला पण व्हायचा. मग त्यांना पण त्यांच्या सासूने सांगितलं होतं, तर त्या बोलल्या तशीच नको उभं राहत जाऊ, तू खूप वेळ उभं राहते ना, अशी फरशी गार असते, त्याच्यामुळे गारठ्यामुळे तुझ्या पायात ती थंडी जाऊन पाय दुखतं ते बोलले. तर मी त्यांना बोललं ठीक आहे, आता नाही मी एक चप्पलच घेणार आहे घरात वापरायला, जरा बरं वाटतं, कारण की पाय माझे अक्षरशः पाय गळून गेल्यासारखेच वाटतात, इतकेच माझे पाय पेन करतात ते. आणि त्याच्यामध्ये माझा घसा पण सुजला आहे, सर्दी पण झाली आहे, बोलता पण नाही येते. म्हणून आता काय, मी आज सकाळी तर मी पहिलं गरम गरम पाणी पिलं माझ्या घशासाठी. म्हटलं नाही का जरा बरं वाटलं तर वाटेल, पण बरं नाही वाटत आहे. आवाज पण माझा पूर्ण चेंज झाला. रात्री तर माझे इतके पाय दुखत होते ना, अक्षरशः मी तेलाने माझे पाय चोळत बसलेले 12 वाजेपर्यंत. तर चला आता मी चहा पिते आणि मग आपण गप्पा गोष्टी मारूयाच. तर गाईज, आज जरा भाजीपाला आणला होता आणि कामं राहिली अजून माझी, पण म्हटलं आता हे जरा नीट करून ठेवावं. कांदे, बटाटे, टोमॅटो सगळं नीट ठेवावं. आणि आज आम्ही गाजर पण आणले ते, तर आता बघू मला वेळ भेटला की आपण गाजरचा हलवा बनवू. आता नाही अजून पुसायची आहे. आता माझं सगळं भाजीपाला लावून झालाय, फ्रीजमध्ये लावून ठेवलं सगळं, आणि त्याच्यानंतर कांदे वगैरे, टोमॅटो वगैरे सगळं ठेवलं नीट. आणि आता किचन पण झालंय आपलं क्लीन, आणि तर मला फरशी पुसायची आहे. पप्पा बादली पडली कपड्याची, फरशी पुसते, वट्टा धुवून घेते आणि मग आपण वरती जाऊयात वरच्या रूममध्ये. तर फ्रेंड्स, मी आता आज लवकर माझी कामावरती आहे, कारण मला आज रेसिपी बनवायची आहे. म्हणून म्हणलं की आपण पहिले आपले कामं म्हणजे कामं सगळे आवरून घ्यावे आपले, आणि त्याच्यानंतर रेसिपीला सुरुवात करावी. माझी आता पहिली रेसिपी बनवून झाली आहे, त्याच्यानंतर आता मी दुसरी रेसिपी बनवते. हे बघा, एकाच दिवशी मी 2 शूट करते आणि आता प्रतीक आलाय, पण आता तो माझा खूप ओरडा खाणार आहे. स्वतःचं सामान आहे ना, कधीच तो जागेवर ठेवत नाही. आता बघा कसं सामान पाडले, आत्ताच आलंय. आणि सामान बघा, हे बघा, बघितलं, हे बघा बॅग अशीच ठेवली आल्या. प्रतीक, स्वतःच सामान नीट ठेवायचं. किती वेळा सांगू तुला मी? हा, पण सांगितलं ना तुला नीट ठेवायचं स्वतः सामान. हा आत्ताच आलाय, तरी पण नीट ठेवायचं आल्याच. नाही तर मग असं ऐकायला लागेल मग तुला माझं. चालेल का तुला असं? हो, सामान स्वतःच नीट व्यवस्थित ठेवायचं कामाचं. ते लागणार आहे परत तुला उद्या. ठेव आता परत, चल नीट. हे बघा, अजून इथंच आहे. मला वाटलं आतापर्यंत ठेवलं पण असेल. कुठे बाहेर कुठे ठेवायला चाललाय? पण घरात ठेवायचं असं ते सामान. नेतील कोणतरी तुझ्या बॅगा उचलून. माहिती लोकांना दाखवते तुम्ही काम नाही करतो.
बघा नीट अजिबात ठेवत नाही, इकडे तिकडे पडलेले असतात त्या घरामध्ये. मला सांगायला लागतं, मला सांग सारखं सारखं नीट ठेव, हे कर ते कर सांगायला लागतं. तर जाऊन दे. हे बघा रेसिपी बघा माझी आजची, आणि आज मी केले ते दोन रेसिपी शूट. फायनली आता आमचे झाले 5 रेसिपी. 7 झाले. ओके 7 रेसिपी झाले आपले फुल डन. फक्त एक तुम्हाला एक एक्स्ट्रा बाउन्स म्हणून एक उद्या एक रेसिपी लास्ट येणार आहे. त्यानंतर आपलं रेसिपीचं सगळं संपलं. काय म्हणते? बाउन्स नाही बोनस असते. बोनस तेच. तर मला एक सांग, स्वीट मध्ये काय रेसिपी बनवायची का? ते तुम्ही सांगा कमेंट करून बाबा तुम्हाला स्वीट मध्ये पण काय पाहिजे का. मी काय सांगू का नाही. ऑर्डिनरी तर पाहिजे नसेल आपण विचार करून टाकलं त्यात काय फायदा नाही. मी इकडून करू तर त्यात काय फायदा नाही. तर त्यामुळं आता आम्ही जेवतोय. काल रात्री आम्ही केले ते प्रॉन्सची बघा, काल शिल्लक माझ्यासाठी स्पेशल राहिलेले, कारण टेस्ट खूप छान झालती कालची. त्यामुळे पाहिली माझ्यासाठी ठेवलं. पाहिली फक्त चपाती खाती, तर भाजी शिल्लक नाहीये. भाजी शिल्लक नाहीये तर ती सॉरी भाजी शिल्लक नाहीये. भाजी कमी आहे माझी एकटे पुरती. मी खातोय. पायल म्हणती मग नाही खाणार तर जाऊन दे. मग हे बघ मी खाते भाजी. पायलच्या जेवणाचा विलन झालोय मी आता. तुम्ही नक्की म्हणता 100%. तर जेवतो आता आम्ही. बाकी काही नाही. आपल्या व्लॉगला सपोर्ट करा. म्हणजे जेवढे सी फूडचे जेवढे मेनू आहेत रेसिपी सगळ्यात शेवटी येणार. तर ह्या दिवशी व्लॉगवर तुम्ही किती सपोर्ट केला त्यावर डिपेंड आहे. आणि ही 7 रेसिपी आपल्या झाल्या तर त्यासाठी नंतर एक नवीन अनाउन्समेंट आहे, ती आम्ही लवकरच करू. पण तुम्ही व्लॉगला पण तेवढं सपोर्ट करा. आमचं आता रेसिपीमुळे असं व्हायला लागलं की व्लॉगिंग कडे लक्ष कमी व्हायला लागलंय, वेळ कमी भेटायला लागलाय पाहायला. तर ठीक आहे, आता जवळजवळ होत आलेलं सगळं. जेवतो आम्ही आता. आणि मी तुम्हाला सांगते, हे बघा आज 2 प्रकारचे मासे आहेत. तर एक आहे आपलं हे काय रे बोंबील, ओले बोंबील. मी विचार छान मासेवाले छान मीच विसरले. आणि हे सुरमई फ्राय आणि फ्रॉन्सची भाजी आणि भात. इतकं भारी लागते ना फ्रॉन्सची भाजी. तर फ्रॉन्सची बिर्याणी पण आपण बनवलेली आहे, रेसिपी आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवर, ती जाऊन तुम्ही बघू शकता. तर आम्ही जेवतो आता मस्त तुझी गाईच. तर जेवण झालं बोला. पण नाही आता नको जेवायला आहे तुम्ही, नंतर आता आम्ही जेवतो थोडं. 3 वेळा आज मी कपडे बदलली आहेत. कारण आज मी 2 रेसिपी केल्यात त्याच्यामुळे. हा बघा विषय आहे बघ इथं बघ, कपड्याचा वन पडलाय आतमधून तर गोरा आहे. तुम्ही उगाच कमेंट करत असता त्याला विचारायला काळा आहे म्हणून. बघितलं किती गोरा आहे. हे बघा हे टॅनिंग झालंय. मी चॅलेंज देते तुम्हाला आता 1 महिन्यात मी प्रतीकला गोरे करून टाकणार आहे. बघा तुम्ही फक्त आताच चमकत ते. नको हसू प्लीज, हसू नको. तर चला आता मी जाणार जरा बाहेर. कशाला बाहेर? फिरायला. कुठं? ईडीबीडी आली का? बस ईडीबीडी झाली काय? तू बस. नाही कारण मला काहीतरी सामान घ्यायचंय थोडंसं, त्याच्यामुळे आम्ही चाललोय बाहेर. प्रतीक मला घेऊन चालले बाहेर. हे बघा गाईज एवढी भाजी आणली आणि पप्पा भाजी निवडू लागतात. हे बघा आज चक्क भाजी पप्पा निवडायला लागलेत. पप्पाने एवढं सगळं वाटाणा सोललाय. किती किलो? 1 किलो वाटाणा सोललाय का पप्पा? आणि ऐक ना उद्या वाटाणा भात. हाय मोठा टूट खरं तर गाईज खोटं तर गाईज खरं काहीच नाही, सगळं खोटंच आहे गाईज. तर पायल कशी दिसते पहिले कमेंट करून सांगा. एकदम छान दिसते, एकदम व्यवस्थित. अशी मला अशीच पायल सिंपल आवडते. म्हणजे काय तुला असं काय म्हणायचंय? जास्त ओव्हर सोनं नाही किंवा जास्त गोल्ड नाही, म्हणून मी जास्त गोल्ड माझं जे आहे ते ठेवून दिले बँकच्या लॉकर मध्ये. मला वाटतं मी आधी पण तुला सांगितलेलं की बा मला नाही आवडत, सिंपल छान दिसते बस. तुम्ही सांगा कमेंट करून पायल कशी वाटते. तुमच्याकडनं प्रेम द्या. आणि आता आम्ही चाललोय, सॉरी आम्ही नाही, प्रतीक मला फक्त सोडवणार आहे आणि घरी येणार आहे. खरं तर मला प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणजे मला पिरियड असल्यामुळे मी हळदी कुंकाला जाऊ शकतच नव्हते. पण आता आमच्या घरातलंच हळदी कुंकू आहे, त्याच्यामुळे काय झालं मामी म्हणल्या की तुला फक्त आम्ही हळदी कुंकू नाही लावणार,
तू ये बघ कार्यक्रम आणि साईडलाच बघ असं. नाकाला काय लाल झालं इथं? दाखव इकडं. ब्लश येतो ब्लश. नाक कसं काय ब्लश करत असं शेंड्यावर? तुला नाही कळणार ते, मी लाजले ना तुला बघून. हा नाक लाल दाखवलं. तर मी कशी दिसते? विचार केला मी, मग सांगितलं पण काय रे सांगितलं. चल निघतात आम्ही. तर काहीच जरा पसारा आहे घरात, इग्नोर करा तुम्ही. तरी मी झूम केलंय मी थोडं. ते करायचे होते, काय म्हणतात त्याला, घडी घालायचे होते. तर काहीच इकडे बघा. तर आता चाललेले पायल. तर फ्रेंड्स हा बोला. आता तुमच्या मोबाईलला मुहूर्त निघालाय. हा ना, डिस्प्ले टाकायला. एक दिवस आम्ही पप्पाच्या मोबाईल मध्ये एडिट करत असतो. म्हणजे आता नेऊन टाकतो. आता फायनली ह्या मोबाईलला लागले मुहूर्त. बघा कशी काच फुटली. विषय नो मनी नो हनी असा विषय होता. बाकी काही नाही, टाकून देऊ. कामाची गोष्ट आहे आपल्या. चावी घ्यायची राहिली गाडीची. अरे यार. आणि प्रतीक मला सोडवणार आहे. बघा मी ही साडी घातली आज मस्त. एवढं पण सेल्फ ऑब्सेस असतात काय सेल्फ. शराब. आता हळदी कुंभावरनं आलोय आम्ही आणि आता मोबाईलच्या शॉपमध्ये आलोय. आमचा मोबाईल टाकला होता नीट करायला, तर ते बोलले 1 तासामध्ये तुमचा मोबाईल होईल, रिपेअर होईल. मग म्हणलं ठीक आहे. आम्ही तिथं जासपर्यंत, कार्यक्रम होसपर्यंत 1 तास झाला. मग आलो आम्ही घ्यायला मोबाईल. प्रतीक खूप लाजतो. बाहेर आलो ना, ब्लॉक करायला घेतलं ना मी, तर खूप लाजतो. पण मी नाही लाजत. तर गाईज आता हा व्लॉग मी दुसऱ्या दिवशी एंड करतोय, कारण काल आम्हाला तिकडं यायला उशीर झाला, जेवायला उशीर झाला. मग व्लॉग एडिट करत बसलो मी. व्लॉग एडिट केल्यानंतर मग बेडवर झोपायच्या टायमिंग कळा रे व्लॉग एंडच नाही केला. आणि आता मेन विषय बोलायचा असं की थंबनेल बघून खूप जण आलेले असणार, खूप जणांनी बघितला असणार हा व्लॉग. तर आता आपले समजू शकतो की आपले जुने सबस्क्रायबर आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आता जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत तर त्यांना पण ही गोष्ट कन्फ्युजन वाटते की बाबा मी नेमकं काय करतो. तर गाईज तुमच्यासाठी मी एक कमेंट बॉक्समध्ये लिंक शेअर करतो, एक टाईम देतो. त्या टाईम पिरियडचा जाऊन ते व्हिडिओ, तो व्लॉगमधला तो टाईम पिरियड बघा. तुम्हाला समजून जाईल मी काय करतोय काय नाही. सारखं सोशल मीडियावरती सांगणं, सारखं त्या गोष्टीचा उल्लेख करणं मला नाही करायचं. ते गोष्टीचा उल्लेख, काही गोष्टी प्रायव्हेट आहेत ते प्रायव्हेटच ठेवायच्यात. त्यामुळं तुम्ही जे नवीन सबस्क्रायबर आपले आहेत, जे कन्फ्यूज होते ते की बाबा मी नेमकं काय करतो आणि कसं काय होतं ते, तर कन्फ्यूज नका. तुमच्यासाठी मी स्पेशली जो मी बॉक्स यूज करतो झोमॅटोचा, ते त्या गोष्टीसाठी करतो की त्यात व्यवस्थित राहू शकतो म्हणून बस. आधी मी झोमॅटो करायचो. मी आधी जवळजवळ गेल्या वर्षी मी लग्नाच्या आधी मी झोमॅटो केलेलं आहे. बरं जवळजवळ 3-4 महिने केलं, पण ते परवडलं नाही म्हणून मी सोडून दिलं झोमॅटो. त्यामुळं ते बॅग आहेत माझ्याकडनं. एक मित्राकडनं बॅग घेतली, अशा 2 बॅग आहेत. बाकी काही नाही, सांगायचं एवढंच होतं की जे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत, ज्यांना कन्फ्युजन होतं की जॉबबद्दल माझ्या काय विषय, त्यांना मी कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन करतो. तो व्लॉग बघा, तो व्लॉगचा तो टायमिंग बघा. टायमिंगमध्ये तुम्हाला सगळं काही दिसून जाईल. बाकी काही नाही, तुमच्या कन्फ्युजन दूर होतील. बाकी एवढंच सांगायचं आहे. समजू शकतो मी की तुम्हाला पण, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला नाही माहिती गोष्टी, तुम्हाला सांगणं पण ते गरजेचं आहे. असं नाही की तुम्हाला ते अंधारात ठेवून बाकीच्यांना माहिती, मग तुम्हाला अंधारात ठेवल्यासारखं होईल ते. बाकी काही नाही. आणि अजून एक तिचं नाव येईल सृष्टी सावंत म्हणून सबस्क्रायबर असेल, काय असेल माहीत नाही. कमेंट केली होतीस तू, काही नाही विषय. मी तुला बोललो, पण मी तुला 2 वेळा कमेंट केली बाबा तू चेक कर. तिने मला असा रिप्लाय दिला असं काही मी तिची कॅडबरी घेऊन पळून आलोय, असा माझ्यावर रुसल्यासारखा रिप्लाय दिला मला, जसं की माझ्यावर रुसले वगैरे काय. तर आणि मी सगळ्या आपल्या सबस्क्रायबरला, जे आपले नेहमी डेली कमेंट करतात, त्यांना एक सांगतो, जर कोणी आम्हाला काय वाईट कमेंट केली तर ते आम्ही आमच्या परीने सांगतो, पण तुम्ही एकमेकांबरोबर कमेंट बॉक्समध्ये भांडत बसू नका. पर्सनली ते मला वाचायला, मला बघायला चांगलं वाटत नाही की माझे सबस्क्रायबर एकमेकांसोबत भांडतात किंवा काय होतं की एकमेकांना बोलतात, किंवा कोण नवीन येणारा त्याने एडीवाकडी कमेंट केली, तुम्ही त्याला रिप्लाय करता आणि तो अजून काहीतरी एडवाकडे बोलतो. ते मला पटत नाही की बस आमचे रोजचे सबस्क्रायबर आहेत, हे डेली कमेंट करतात, त्यांना कोणी त्रास बोलावं म्हणून. बाकी काय ना, तुम्ही कोणालाही रिप्लाय करू नका. आम्हाला कोण वाईट बोलतं त्यांना जाऊन बोलू नका. मी एवढंच सांगाल बघता. एक असं मला वाटतं पहिल्यांदा सांगणार असं कोणतं पहिल्यांदाच मित्र असेल मला असं वाटते की बा तुम्ही भांडू नका कमेंट सेक्शनमध्ये, नाही तर लोकांना तेच पाहिजे असतं. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये भांडा आणि भांडून कमेंट्स वाढवा,
असा विषय होतो. बाकी नाही, एंगेजमेंट वाढते. मग पण मी सांगाल की भांडू नका आमच्या कमेंट सेक्शनमध्ये. मी आहे प्रत्येक गोष्टीचं उत्तर देईल. तुम्ही असं पण म्हणता की कमेंटकडे लक्ष देऊ नको, आमचे चांगले कमेंट बघ, वाईट कमेंटकडे लक्ष देऊ नको. आणि त्यात पण एक तुम्हाला मी सांगतो, एक बोलला उद्या 100 बोलतील. मग ते एकाला त्याच वेळी शांत करणं खूप गरजेचं असतं. ते एक बोललं, मग त्याला काय बोललं आहे ना, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. अरे मला काही रिप्लाय नाही म्हणजे मी बरोबर बोलतोय असं त्याला वाटतं. मग तू 2 वेळा कमेंट करणार, मग तू 3 वेळा करणार. मग त्याचे मग बाकी जे बघणार आहेत कमेंट ते पण म्हणणार अरे हे बरोबर बोलतोय का, ह्याला कोण काय रिप्लाय देत नाही वगैरे असं होतं. तर मग त्याला त्याच वेळी स्टॉप करणं पण गरजेचं असतं की बाबा नाही, तुझी कमेंट चुकीची, तू चुकतोय. जर एका वेळेस त्यांनी कुठल्या अँगलने बोललं, काय बोललं, आपण म्हणून सोडून दे, ह्याचा काही संबंध नाही, हे वेगळंच काहीतरी बोलतोय. पण जेव्हा वेळ सांगणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताय की बा कमेंटकडे लक्ष नको देऊ, आम्हाला वाईट काय वाटत नाही कमेंटचं, पण क्लिअर करणं पण गरजेचं आहे. नवीन सबस्क्रायबर येतात अकाउंटवर, नवीन चॅनलवर आपल्या, तर त्यांना पण क्लिअर करणं प्रत्येक गोष्टी गरजेच्या असतात. म्हणून आपण रिप्लाय देतो. बाकी काही नाही, आम्हाला पर्सनली काही इफेक्ट पडत नाही त्या गोष्टीचा. बाकी एवढंच मी सांगेल. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करेल. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, आपला जो पहिल्या रेसिपीचा व्लॉग पडला त्याला काही एवढा खास रिस्पॉन्स आला नाही. खूप मी बोर झालो त्या गोष्टीमुळं. तर मी ते व्लॉग पोस्ट केल्यानंतर कमेंट करा लागले 4 वाजता पोस्ट करा, 5 वाजता पोस्ट करा. मी आधी पण सांगितलं व्लॉगमध्ये कधी पोस्ट करायचं तुम्ही कमेंट करा, तेव्हा कमेंट नाही केली. पण जेव्हा व्लॉग पोस्ट केला तेव्हा तुम्ही म्हणलं की टाईम चेंज करा. आता मी तुम्हाला सांगते की टाईम चेंज केला आहे. टाईम संध्याकाळी बरोबर 5 वाजता आपले सगळे व्लॉग येतील. 7च्या जागी आपण 5 वाजताच टायमिंग ठेवला, तर नक्की आपले 5 वाजता व्लॉग बघा. आणि आजचा पण जो व्लॉग येईल तो नॉनव्हेज स्पेशल व्लॉग असणार आहे, तो बघा ठराविक. आणि अजून एक गुड न्यूज तुम्हाला सांगायची म्हणलं तर, आम्ही रेसिपीचे व्लॉग करतोय हे मम्मीला कळालं की आम्ही रेसिपीचे व्लॉग करतोय. तर मम्मीने गाजर आणून ठेवल्या घरात आणि मी ते आणून ठेवलेत. त्यामुळे मला पण असं वाटतं की अजून 2 आपले व्हिडिओ वाढतील रेसिपीचे, तर अजून 2 तुम्हाला रेसिपी बघायला भेटतील. तर मम्मीने आम्हाला अजून 2 गोष्टी आणून दिल्या, बाबा रेसिपी करताय तर धरा, मी सपोर्ट करतोय, तुम्ही घ्या अजून रेसिपीसाठी गोष्टी. त्यांनी भाजी आणून घरात ठेवल्या, बनवा तुम्ही. आणि संध्याकाळी 5 वाजता, आज संध्याकाळी 5 वाजता व्हिडिओ होईल. 7च्या जागी 5 वाजता व्हिडिओ होईल, एवढंच सांगेल मी. आणि चांगले कमेंट करा, वाईट कमेंट करण्यासाठी मी आहेच. मी रिप्लाय दिलीच प्रत्येक गोष्टीचा. जे मला तिथं कटकली तर मी कमेंटमध्ये पण रिप्लाय देतो. कमेंटमध्ये नाही भेटलं रिस्पॉन्स तर आपण हाय व्लॉगमध्ये, बाकी काय नाही. आम्हाला काही वाईट वाटत नाही, फक्त एवढं सांगतो मला की वेळेवर गोष्टी थांबवणं गरजेचं असतं बस. आणि बाय बाय. आज संध्याकाळी 5 वाजता व्हिडिओ होते. आणि बघा रिस्पॉन्स गरजेचं तुमचं खूप. अजून तुमच्यासाठी मी खूप छान गोष्टी मी ठरवल्यात, माझ्या डोक्यात काही नाही, ते सगळ्या घेऊन येईल. त्या गोष्टी तुमच्यासाठी मी सगळ्या घेऊन येईल. तुम्ही बघत राहा. हे 7 चॅलेंज झाले रेसिपीचे, पुढचे वेगळे चॅलेंज असणार आहेत, ते तुमच्यासाठी खूप खास असणार आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये. हा महिना जाऊन दे, हा महिन्याचा रिस्पॉन्स बघू कसा आहे. पुढच्या महिन्यामध्ये तुमच्यासाठी एकदम मस्तपैकी प्लॅन घेऊन येऊ आपण. डेली व्लॉग सोबतच तुमच्यासाठी एक एंटरटेनमेंट म्हणून काहीतरी आपण नवीन टाकत राहू बस. आणि सपोर्ट करा असाच, आणि चांगले कमेंट करा. आज संध्याकाळी 5 वाजता व्हिडिओ येते. 5 वाजता 7 सगळ्यांना लाईक करून त्या व्हिडिओला आणि कमेंट करून खूप प्रेम द्या.